आज आपण बनवणार आहोत अळूवडी। पहिली अळूची पानं स्वच्छ धुवून ती मी कापून घेतली। त्याच्यामध्ये जेवढी अळूची पानं मूठभर होतील तेवढी मूठभर कोथिंबीर घेतली आणि ती पण कापून घेतली। त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा, हळद, मीठ, हिंग, आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कलर मिरची पावडर आणि बेसन। त्याच्यामध्ये जितकं मावेल त्या पाण्यामध्ये, कोथिंबीर अळूच्या पाण्यामध्ये जितकं मावेल तितकं बेसन टाकलं आणि ओवा पण टाकायचा, कारण का बेसन अळू पोटाला त्रास होऊ नये म्हणून। आणि मग त्याच्यामध्ये सगळं एकत्र केल्यानंतर ते पिठाचे गोळे करायचे आणि ते गोळे करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ते टोपामध्ये वाफवायला ठेवायचं। स्लो गॅसवर टोपामध्ये 15 ते 20 मिनटं चांगलं वाफवलेलं आहे। टोपाच्या बाहेर वाफ दिसायला लागली म्हणजे समजायचं की अळूवड्या आपल्या तयार आहेत। त्या तसंच थोड्या वेळ थंड होऊ द्यायच्या आणि नंतर मग त्याचे पातळ काप करायचे। पातळ काप केलेले शॅलो फ्राय करता येतात आणि जर तुम्हाला शॅलो फ्राय नसेल करायचे तर डीप फ्राय पण चांगले होतात। दोन्ही पद्धतीने अळूवडी तयार होते। त्याच्यामुळे थँक्यू ह्या व्हिडिओला